तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम झेडपीचा रणसंग्राम। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत। आदिती तटकरे रायगड जिल्ह्यातल्या रोहामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यानिमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव परबनं। रायगडातलं राजकारण म्हटलं का तटकरे कुटुंब आलं। आता याच तटकरे कुटुंबातली तिसरी पिढी राजकारणात येऊ घातलेली आहे। आदिती तटकरे आहेत सुनील तटकरे यांची कन्या। आगामी निवडणुकात जिल्हा परिषद होणार आहेत, त्या निवडणुकीसाठी त्या सज्ज झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। आदिती, खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू। खरं तर राजकारण तुमच्या घराभोवतीच होतं, तरीही तुम्ही उशिरा राजकारणात येताय, काय कारण आहे? उशिरा असं मी म्हणणार नाही, कारण मी 2009 मध्ये खरं तर प्रचाराच्या त्या एकंदर यंत्रणेमध्ये सहभागी झाले। 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझे वडील ज्यावेळेस श्रीवर्धन मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवत होते, त्यावेळेला 2 तालुक्यांच्या प्रचाराची जबाबदारी त्या ठिकाणी मला मिळाली आणि तेव्हापासून राजकारणामध्ये सहभागी झाले। त्याच्यानंतर युवती काँग्रेसची, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाल्यापासून कोकण विभागाची त्या ठिकाणी जबाबदारी मिळाली आणि तशा पद्धतीनं प्रवास सुरू झाला। तर गेल्या 7-8 वर्षापासून खरं तर मी ॲक्टिव्ह आहे। निवडणुकीला आत्ता कदाचित सामोरं जायला मिळण्याची शक्यता आहे, पण ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे। तटकरे आडनाव असल्याचा किती फायदा होतोय? फायदा एक असा आहे की लहानपणापासून त्या वातावरणात वावरल्यामुळे तुम्हाला सामाजिक प्रश्न असतील किंवा लोकांसोबत संवाद कसा साधायचा, त्यांचे मूळ काय त्यांचे प्रश्न असू शकतात, ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला एक जाणीव असते। मला वैयक्तिक वाटतं की पहिली निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित तुम्हाला तुमच्या आडनावाचा किंवा तुमच्या राजकीय एकंदर अनुभवाचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल, पण त्याचबरोबर तुम्हाला टार्गेटसुद्धा तितकं केलं जातं आणि ते एका टर्मपुरतं मर्यादित असतं। जर पुढे तुम्हाला राजकीय प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमधनं ते सिद्ध करावं लागतं। जर ते तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवलं तर पुढच्या वेळेला तुम्हाला कदाचित ते नावाची म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही। नेमकं हे घडलं कसं की बाबा आता आदितींना निवडणुकीत आणायचं आहे? नाही, अशा पद्धतीचं काही नव्हतं, पण गेल्या 7-8 वर्षांपासूनचा राजकारणामध्ये सक्रिय राहण्याचा त्यानिमित्ताने मला चान्स मिळाला आणि आत्ता असं वाटलं की जिल्हा परिषदपासून संधी मिळावी। आदिती तटकरेंना धोका आहे का घरातल्याच कुटुंबियांचा? मला वैयक्तिक तसं नाही वाटत, कारण तुम्हीच या ठिकाणी उल्लेख केलात की तो वाद आता तितकासा राहिलेला नाही आहे। प्लस आम्ही सगळेच प्रामुख्याने पक्षासाठी काम करतो आहे, त्यामुळे वादविवाद सध्या त्या गोष्टींचं म्हणजे फारसं काही मला महत्त्व वाटत नाही। पण निवडणुकाला सामोरं जात असताना जर एकत्रितपणाने आम्ही जशी आता ठरवलं आहे सामोरं जाण्याचं, ती जर लढवली तर निश्चितपणाने यश मिळू शकेल। आदिती तटकरे पहिल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। अनिकेत तटकरे कधी उतरणार आणि अनिकेत तटकरेंना निवडणुकीत न उतरवण्याचं कारण काय? आरक्षण म्हणजे जिथून मोस्टली असं आमच्या दोघांमध्ये तसं कॉम्पिटिशन नाही आहे, कम्पॅरिझनसुद्धा नाही आहे, पण गेल्या 7-8 वर्षांपासून किंवा प्रामुख्याने गेल्या 2-3 वर्षांपासून मी पॉलिटिकली जास्ती ॲक्टिव्ह आहे। प्लस ह्या वेळेला त्यांना असं वाटलं की मला पहिली संधी द्यावी, मे बी त्यांना नंतर हवी असेल किंवा मला माहीत नाही। आणि राजकारणात आपण आहोत ह्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच वेळेला संधी मिळत जाईल अशातलाही भाग नसतो, तो एक लक फॅक्टर पण असतो। सुनील तटकरेंवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले जेव्हा सत्तेत होते, आज विरोधी पक्षात आहेत तरीही भ्रष्टाचाराचे आरोप अनेक होत आहेत। अशावेळी आदिती तटकरेंना यांचं नुकसान किती होत आहे सध्या आणि आगामी निवडणुकीत किती होईल? ज्या वेळेला मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खरं तर कुटुंब म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टीला आधी कधीच सामोरे गेले नव्हतो, पण जेव्हा ते पहिल्यांदा झाले त्यावेळेला एक सेटबॅक, एक धक्का होता, म्हणजे मेंटली एक मानसिकरित्या कुटुंबाला एक धक्का होता। तो त्याच्यातून सावरून त्यांनी त्या आरोपांना सामोरं जाऊन, चौकशीला सामोरं जाऊन त्यांनी एक
कुटुंबासाठी एक एक्झाम्पल सेट केलं. ऑब्व्हियसली त्यांना स्ट्रॉंग राहायचं होतं त्यावेळेला, कारण आम्ही सगळे इमोशनली थोडं त्यावेळेला डळमळीत झाल्यामुळे त्यांनी त्या एकंदर आरोपांना ते सामोरे गेले. आणि मला पर्सनली वाटत नाही की त्याच्यावर किती इम्पॅक्ट होईल, कारण शेवटी मतदार असतात, लोक असतात, हे तुमचं काम बघतात. तुमच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जेव्हा तुरुंगात जावं लागलं, त्यानंतर किरीट सोमय्या आरोप करतात की आता सुनील तटकरे यांची शेवटची दिवाळी असेल, शेवटचं आता काही 6 महिने राहिलेत. अशावेळी काय परिणाम होतो तुमच्यावर आणि ती कशी भीती असते तुमच्या मनात? ह्याच्यात एकतर 2 बाजू आहेत. इमोशनली तुम्ही थोडं हे होत आहे, तुमचे वडील म्हणजे एक मुलगी मुलगी म्हणून मला असं सातत्याने वाटत असतं की आपल्या वडिलांवर हे होतं आहे. आणि पॉलिटिकली हे आरोप होत असताना त्याला पॉलिटिकली सुद्धा सामोरं जावं लागतं. ते गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करत आहोत. पण आजही भीती वाटते की आपल्या वडिलांना जेलमध्ये जावं लागेल? ज्यावेळेस ते इतक्या ह्याच्यानी त्या चौकशीला सामोरे जात आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची भीती मला पॉलिटिकली तरी ठेवाविषयी म्हणजे त्यावेळेला नाही वाटत. आणि आरोप प्रत्यारोप हे राजकारणातला एक भाग आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते कशा पद्धतीने डील करता ह्याच्यावर प्रामुख्याने जास्ती महत्त्व आहे. पूर्ण तटकरे कुटुंब म्हणून वी आर स्ट्रॉंगली फेसिंग इट. आदिती, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा आगामी निवडणुकीत आदिती तटकरे हा एक तटकरे कुटुंबियाचा नवा चेहरा आपल्याला राजकारणात पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, ABP माझा, मुंबई.